नमस्कार मित्रांनो. तुमचं स्किल इंडिया चॅनलवरती स्वागत आहे. आत्तापर्यंत तुम्ही बरेचसे टॉपिक शिकलात एस ए पीमध्ये की एस ए पी म्हणजे काय, एस ए पी फ्युअरी म्हणजे काय, एस ए पी राईज विथ एस ए पी म्हणजे काय, त्यानंतर ई आर पी म्हणजे काय, कुठले कुठले एस ए पीमध्ये मॉड्यूल्स आहेत. तर हे सगळे टॉपिक तुम्ही ऑलरेडी शिकलात. तर आज तुम्ही एक नवीन गोष्ट शिकणार आहे, ते म्हणजे हाऊ टू इम्प्लिमेंट एस ए पी. आणि मराठीमध्ये आपण शिकणार आहोत की एस ए पी कसं इम्प्लिमेंट करायचं. कुठल्याही ऑर्गनायझेशनला जर एस ए पी इम्प्लिमेंट करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो, त्याचे वेज कुठले कुठले, व्हॉट आर दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ एस ए पी इम्प्लिमेंटेशन. सो हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला नेहमी असतील. आणि हा खूप डिफिकल्ट क्वेश्चन्स किंवा डिफिकल्ट टॉपिक सगळ्यांना वाटतो की एस ए पी इम्प्लिमेंटेशन कसं होतं, त्याचे फेजेस काय असतात, कसं प्लॅनिंग करतात, कसं इम्प्लिमेंटेशन केलं जातं, काय काय प्लॅनिंग्स त्यामध्ये असतात, काय काय प्रिकॉशन्स घेतले जातात, विच ऑल ऑप्शन्स वी नीड टू टेक केअर. सो हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला नेहमी पडले असतील की वाय एव्हरी वन कॉल इट लाईक अ व्हेरी कॉम्प्लेक्स, व्हेरी डिफिकल्ट प्रोसेस ऑफ एस ए पी इम्प्लिमेंटेशन. सो हे सगळे क्वेश्चन्स सगळ्यांना पडतात. तर आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ की हाऊ टू इम्प्लिमेंट एस ए पी. एस ए पी कसं इम्प्लिमेंट केलं जातं ते आज आपण समजून घेणार आहोत. So, the SAP implementation is a massive and critical operation that brings a lot of modification in the organization process, because all the existing operation that will be merged or integrated in SAP ERP as per the business need. सो इथं असं म्हटलं गेलं आहे की एस ए पी इम्प्लिमेंटेशन हे जे आहे ते खूप मोठं आणि खूप क्रिटिकल, म्हणजे खूप अवघड अशी गोष्ट आहे करण्यासाठी. बिकॉज त्यामध्ये खूप सारे चेंजेस केले जातात, खूप सारे मॉडिफिकेशन केले जातात. कारण कुठलीही ऑर्गनायझेशन जी असते त्याचे वे ऑफ वर्किंग, त्याच्या इंटरनल प्रोसेसेस, त्याचे इंटरनल फंक्शन्स, इंटिग्रेशन्स हे वेगळे वेगळे असतात. आणि त्यामुळे हे खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस समजली जाते वर्ल्ड वाईड. आणि म्हणून सगळ्यांना असं वाटतं की खूप मॅसिव्ह आणि क्रिटिकल प्रोसेस आहे, कारण ही खूप वेगळ्या वेगळ्या सिस्टमसोबत इंटिग्रेट केलेली असते ॲज पर बिझनेस नीड. कारण प्रत्येक ऑर्गनायझेशन, कुठलीही कंपनी असते, तिच्या गरजा ह्या वेगळ्या असतात आणि त्यांच्या गरजेनुसार आपण त्याला मॉडिफाय केलेलं असतं, त्याच्या गरजेनुसार त्याच्यात आपण चेंजेस केलेले असतात. आणि म्हणून एस ए पी इम्प्लिमेंटेशन हे खूप क्रिटिकल किंवा कॉम्प्लेक्स समजलं जातं. सो आता आपण समजून घेऊ. जसं हे इमेज आहे, ही जे चित्र आहे लेफ्ट साईडला, त्यामध्ये आपण बघू शकतो की कुठल्याही कंपनीमध्ये एक वेगळे वेगळे फंक्शन्स किंवा डिपार्टमेंट असतात. जसं डॉक्युमेंट मॅनेजमेंट, वर्कफ्लो, ई आर पी, लॉजिस्टिक्स, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, फायनान्शियल्स, एच आर, पोर्टल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रोजेक्ट डिलिव्हरी, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, प्रोजेक्ट लाईफसायकल मॅनेजमेंट, क्वालिटी मॅनेजमेंट. सो हे सगळे ऑपरेशन्स आपण कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये बघतो. तर आता जर तुम्ही या इमेजमध्ये बघितलं तर इथे तुम्हाला दिसेल की त्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंट, प्रत्येक ऑपरेशन, प्रत्येक फंक्शन हे सेपरेट चालू आहे. म्हणजे ते त्याच्या वैयक्तिक ॲप्लिकेशनला यूज करून ते त्यांचे ऑपरेशन्स रन करत आहे. त्यांचे सगळे इंडिपेंडंट ॲप्लिकेशन आहे, इंडिपेंडंट डेटाबेसेस आहेत. सगळे फंक्शन्स हे कुठेही इंटिग्रेटेड नाही आहेत, ते सगळे सेपरेटली वर्क करत आहे. आणि कुठल्या ऑर्गनायझेशन हे खूप डिफिकल्ट असतं. जसं एक फंक्शन दुसऱ्यासोबत कम्युनिकेट करत नाही, दुसऱ्यासोबत नॉलेज शेअरिंग, इन्फॉर्मेशन शेअरिंग करत नाही, आणि त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. डेटा अवेबिलिटी, रिअल टाईम डेटा, हे सगळे प्रॉब्लेम्स मग त्यांना फेस करायला लागतात. आणि ह्याच्याचमुळे सगळ्यात मोठा जो इम्पॅक्ट कंपनीमध्ये पडतो किंवा ऑर्गनायझेशनला पडतो तो आहे लॅक ऑफ प्रोडक्टिव्हिटी त्याच्यामुळे खूप अफेक्ट होते. आणि आपले जे एक्सपेक्टेड रिझल्ट्स असतात ऑर्गनायझेशनसाठी किंवा कंपनीसाठी ते मिळत नाही. आणि त्याचं मूळ कारणच हे असतं की हे इंडिपेंडेंटली वर्क करतात, हे सगळे सेपरेट वर्क करतात. आणि त्यासाठी म्हणून आपण जे सोल्युशन्स डिस्कस करतो आहे की एस ए पी हे जे मेन सोल्युशन असतं अशा सगळ्या प्रॉब्लेम्सला, ते म्हणजे तुम्ही आता राईट साईडला बघू शकता की ई आर पी हे एक सिंगल ॲप्लिकेशन आहे जे पूर्ण ऑर्गनायझेशनला मॅनेज करत आहे. जसं तुम्ही ई आर पीमध्ये बघू शकतात की फायनान्शियल, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, पोर्टल अँड वेबसाईट,
वर्कफ्लो मॅनेजमेंट, डॉक्युमेंट मॅनेजमेंट, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, क्वालिटी मॅनेजमेंट. सो हे सगळे डिपार्टमेंट हे सिंगल ERPमध्ये प्रोव्हाइड केले. त्यामुळे तुमचं काय झालं, नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स कमी झाले, नंबर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर कमी झालं, नंबर ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ऑर टेक्निकल रिसोर्स रिक्वायरमेंट ही कमी झाली. आणि एक सिम्पल सेंट्रलाइज ERP आहे जी तुमची पूर्ण बिझनेसची रिक्वायरमेंट फुलफिल करते. आणि ह्यामुळे काय झालं की तुमच्या एका ERP ॲप्लिकेशनमध्ये किंवा एका ERP सॉफ्टवेअरमध्येच तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन भेटते जी ऑर्गनायझेशन रिलेटेड आहे. जेवढे पण ऑपरेशन, जेवढे पण एम्प्लॉय, जेवढे पण फंक्शन्स एका कंपनीमध्ये असतात ते सगळे एकाच सॉफ्टवेअरमध्ये किंवा एकाच ॲप्लिकेशनमध्ये काम करत असल्यामुळे हे सेंट्रलाइज डेटा मॅनेज होतो. त्यामुळे एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनशी कम्युनिकेट करणं इझी होतं. त्यामुळं त्यानंतर रिअल टाईम डेटा म्हणजे अचूक डेटा मिळणे पॉसिबल आहे, रिअल टाईम डेटा मिळणे पॉसिबल आहे. आणि जे इंटिग्रेशन आहे ते त्यात ऑलरेडी इम्प्लिमेंटेड आहे. त्यामुळे एखादा टास्क तुम्हाला एका ऑपरेशनकडनं दुसरीकडे जर शिफ्ट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त प्रॉब्लेम्स फेस नाही करायला लागत. आणि त्याचाच हा मेन बेनिफिट असतो ERPचा. म्हणून तुम्ही बघू शकतात की ERP इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर एक सिंगल सॉफ्टवेअर is taking care of the complete organization operations, and that is very helpful for any of the organization. It can be done based on best practices and case studies because each has its own organization specific requirements based on distinctive SAP configuration, customization and combination of SAP, third party modules and legacy applications. सो जेव्हा पण आपल्याला SAP इम्प्लिमेंटेशन करावं लागतं तर त्याच्यासाठी ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहे, ज्या केस स्टडी, त्याचा रेफरन्सेस घ्यायला लागतात. कारण जसं आपण बघितलं की इट इज अ मॅसिव्ह अँड क्रिटिकल ऑपरेशन फॉर SAP इम्प्लिमेंटेशन. सो हे काय एवढं सोपं नाही की एक सॉफ्टवेअर आणा, इन्स्टॉल करा आणि पूर्ण बिझनेस ऑपरेशन्स त्याच्या थ्रू रन करू शकतो. इट इज नॉट लाईक दॅट. सो आपल्याला आपल्या गरजेनुसार, आपल्या ऑर्गनायझेशनच्या गरजेनुसार आपल्याला त्याच्यात बरेचसे चेंजेस करायला लागतात, मॉडिफिकेशन करायला लागतात, काही गोष्टी ॲड रिमूव्ह देखील करायला लागतात. सो त्यासाठी आपल्याला बऱ्याचशा डॉक्युमेंटेशनचा रेफरन्स घ्यायला लागतो, केस स्टडीजचा रेफरन्स घ्यायला लागतो. कारण बरेचसे चॅलेंजेस बाकी पण कंपन्यांनी फेस केलेले असतात. सो बेस्ड ऑन दॅट आपण त्या केस स्टडींचा अभ्यास करून तेच त्यांनी जे प्रॉब्लेम फेस केले ते आपण कसे अवॉइड करू शकतो, त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींचा बेनिफिट झाला ते आपण कशा इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करू शकतो जेणेकरून आपल्याला देखील त्याचा फायदा होईल. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण बेस्ट प्रॅक्टिसेस आणि केस स्टडी थ्रू घेऊ शकतो आणि त्याचा आपल्याला फायदाच होणार SAP इम्प्लिमेंटेशनसाठी. आणि त्याचा यूज करून आपण त्याच्यात जे SAPच्या ॲप्लिकेशन्स असतील त्याचं कॉन्फिगरेशन करणे, त्यामध्ये कस्टमायझेशन करणे, त्यानंतर जे लिगसी किंवा थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्स असतील त्यांचं इंटिग्रेशन करणे. सो ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला बरीचशी इन्फॉर्मेशन मिळते आणि त्याच्यामुळे आपलं SAP इम्प्लिमेंटेशन हे खूप इझी होऊन जातं. आता तुम्हाला दुसरा क्वेश्चन पडलंच असेल की ऑब्जेक्टिव्ह काय एक्सपेक्टेशन्स काय आपल्याला हवं असतं SAP इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर, किंवा कुठले जे प्रॉब्लेम्स आहे जे आपले त्याच्यामुळे सॉल्व्ह होऊ शकतात किंवा कुठले प्रॉब्लेम्स आहेत ते आपण बघू शकतो. सो SAP इम्प्लिमेंटेशनचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ना तर त्यामध्ये बेसिकली दोन महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्हज आहेत. एक म्हणजे बिझनेस ड्रायव्हर्स. सो बिझनेस ड्रायव्हर्समध्ये कसं असतं तर टू स्ट्रीमलाईन द बिझनेस प्रोसेसेस, म्हणजे कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये जी प्रोसेस असते तिला स्ट्रीमलाईन करणं खूप महत्त्वाचं असतं. जसं तुम्ही मागच्या स्लाईडमध्ये बघितलं असेल तर लेफ्ट साईडच्या इमेजमध्ये आपण बघितलं की प्रत्येक ऑपरेशन, प्रत्येक डिपार्टमेंट हे इंडिव्हिज्युअली चालत होतं आणि त्यामुळे काय लॅक ऑफ इन्फॉर्मेशन अवेबिलिटी किंवा डेटा वेळेवर मिळणं, त्या एम्प्लॉईची किंवा त्या ऑपरेशन्सची, त्या डिपार्टमेंटची प्रोडक्टिव्हिटीसुद्धा लूज होत होती किंवा कमी होत होती. सो हेच बिझनेस ड्रायव्हर्स म्हणजे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ते खूप महत्त्वाचं आहे की स्ट्रीमलाईन करणं ज्या बिझनेस प्रोसेसेस आहे. सो टू स्ट्रीमलाईन बिझनेस प्रोसेसेस इन्क्रीज इन ऑपरेशनल एफिशियन्सी. सो ह्यामुळे काय होणार आहे, आपली जी ऑपरेशनल एफिशियन्सी ती इन्क्रीज होणार आहे, आपली प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. म्हणून आपल्याला खूप महत्त्वाचं आहे की बिझनेस प्रोसेसेस स्ट्रीमलाईन करणं. दुसरं महत्त्वाचं कारण हे आहे की टू गेट अन इंटिग्रेटेड व्ह्यू ऑफ डेटा. म्हणजे कसं आहे की जेवढे आपले फंक्शन्स आहेत त्यांचा इंटिग्रेटेड व्ह्यू ऑफ डेटा म्हणजे आपल्याला एक सिंगल डॅशबोर्ड असेल जिथे आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल, रिअल टाईम इन्फॉर्मेशन. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला जे डिसिजन घ्यायचे
ते डिसिजन घेण्यासाठी आपल्याला खूप इझी होतं, कारण आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन रेडीली अवेलेबल असल्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेऊ शकतो. म्हणजे ही गोष्ट करायला हवी की नको. सो कुठलेही डिसिजन घेण्याआधी आपल्याला काहीतरी डेटा हवा असतो, काहीतरी इन्फॉर्मेशन हवी असते, आणि तीच आपल्याला मेजरली ERP थ्रू मिळते, कारण आपली सेंट्रलाइज सिस्टम असल्यामुळे रिअल टाईम डेटा मिळणं खूप इझी होतं. जसं आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं की आधीच्या स्लाईडमध्ये असं दिसत होतं की सगळे डिपार्टमेंट हे इंडिव्हिज्युअली चालतात, सेपरेटली इंडिपेंडेंटली चालत असल्यामुळे रिअल टाईम डेटा मिळणे खूप डिफिकल्ट आहे, नेक्स्ट टू इम्पॉसिबल. पण जेव्हा आपण ERP इम्प्लिमेंट करतो त्यामध्ये सेंट्रलाइज सिस्टम आल्यामुळे रिअल टाईम डेटा मिळणं हे खूप इझी झालं, आणि त्यामुळे काय होतं की कुठलेही लिडरशिप लेवलचे म्हणजे मॅनेजमेंटचे जे लोक असतात त्यांना डिसिजन घेणं हे खूप सिम्पल होतं, खूप इझी होतं, कारण डेटा त्यांच्या समोर असतो. टू एन्श्युअर बेटर मॉनिटरिंग ऑफ KPIs, सपोर्ट फॉर एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट. सो जे पण मॅनेजमेंटला रिक्वायरमेंट असतं किंवा ज्या एम्प्लॉई जे फंक्शन जे डिपार्टमेंट असतात सगळ्यांना टार्गेट्स असतात, सगळ्यांकडनं काहीतरी एक्सपेक्टेशन्स असतात. सो KPIs म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स. सो जे आपल्याला KPIs एक्सपेक्टेड आहे, जे आपण त्यांना असाइन केलेले आहेत ते मॉनिटर करणं, मॅनेज करणं हे खूप इझी होतं, कारण आपल्याला डेटा व्हिजिबिलिटी आहे, सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला इझिली मिळते. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड, ऑन वन क्लिक आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन मिळते, आणि त्याच्यामुळे मॉनिटर करणं खूप इझी होतं. सो सेकंड मेजर ऑब्जेक्टिव्ह ऑफ SAP इम्प्लिमेंटेशन इज टेक्नॉलॉजी ड्रायव्हर्स. सो टू अचीव अ सिंगल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म. म्हणजे काय होतं, जसं आता बघितलं ना, वेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स, वेगवेगळे सिस्टम्स, वेगळ्या टीम्स. सो असल्यामुळे काय होतं की सिंगल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म यूज करणं डिफिकल्ट असतं, कारण सगळ्यांचे ॲप्लिकेशन वेगळे, सिस्टम वेगळे, इन्फ्रास्ट्रक्चर वेगळे, सगळं वेगळं. सो इट इज व्हेरी मच difficult for any of the organization to manage the complete application infrastructure, team, knowledge and everything. So from a technology point of view it is very much important, like organization expect that they should have a single technology platform. त्याच्यामुळे काय होतं, एक सेंट्रलाइज इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन होतं, सेंट्रलाइज टीम असू शकते जी ते पूर्ण मॅनेज करू शकते. सो सेंट्रलाइज स्केलेबल आणि इझी मेंटेनेबल IT इन्फ्रास्ट्रक्चर. सो हा मेजर बेनिफिट असतो ज्यावेळेस आपण ERP इम्प्लिमेंट करतो. सो हे बेसिकली आहेत ते SAP ऑब्जेक्टिव्ज ऑफ SAP इम्प्लिमेंटेशन ना. आता आपण बघूया की या स्क्रीनमध्ये किंवा या इमेजमध्ये तुम्हाला दिसेल की बिफोर ERP डेस्परेट अँड आफ्टर ERP what changes has happened. सो लेफ्ट साईडची जी इमेज आहे बिफोर ERP वाली, तिथे तुम्ही बघू शकतात की डिफरंट फंक्शन्स किंवा डिपार्टमेंट्स आहे, जसं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, फायनान्स, ऑपरेशन. सो हे सगळे डिपार्टमेंट हे इंडिपेंडंटली चालले आहे, सेपरेटली चालले आहे. तर ते किती मेसअप आहे सगळं तुम्हाला दिसत असेल की सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे, अस्ताव्यस्त प्रोसेसेस आहे त्यांच्या. कुठलीच प्रोसेस एक दुसऱ्याशी इंटिग्रेटेड नाही आहे, कुठलं डिपार्टमेंट एक दुसऱ्याशी कनेक्टेड नाही दिसत आहे. जेव्हा गरज आहे त्यानुसार ते डॉट्स कनेक्टेड आहे, त्यांच्या कुठल्या प्रोसेसेस नाही आहे, कुठले वे ऑफ वर्किंग दिसत नाही आहे, ते सगळं इंडिपेंडंटली आहे. सो हे सगळं मेसअप आहे, सगळं असं अस्ताव्यस्त प्रोसेसेस असल्यामुळे काय होतं, प्रोडक्टिव्हिटी कमी होते. कोणाकडे डेटा नाही आहे, कुठल्या फंक्शनमध्ये काय चाललं आहे, कुठल्या फंक्शनमध्ये काय मेजर प्रोजेक्ट्स चालले आहे, हे कुठलीही इन्फॉर्मेशन मिळत नसल्यामुळे खूप सारी प्रॉब्लेम्स येतात किंवा डिले फेस करायला लागतो. तेच तुम्ही राईट साईडला जर बघितलं आफ्टर ERP इम्प्लिमेंटेशन, सो तिथं एक कोर ERP आहे, एक सिंगल ॲप्लिकेशन आहे, आणि ज्यामध्ये सगळे डिपार्टमेंट इंटिग्रेट केले आहे किंवा कॉन्फिगर केले आहे. सो जसं ह्युमन रिसोर्स, फायनान्स, ऑपरेशन तुम्ही बघा ते किती वेल इंटिग्रेटेड आहे. आणि ह्यामुळे काय होतं की एक सिंगल ERP सिस्टम असल्यामुळे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर हे मेंटेन आहे, हे सिंगल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मॅनेज होतं आहे. आणि जी मेसअप तुम्हाला लेफ्ट साईडचं स्क्रीनमध्ये दिसतं आहे की सगळे डॉट्स इकडे व्यस्त झालेले किंवा व्यस्त पडलेले, त्यापेक्षा तुम्ही जर राईट साईडला बघितलं तर एकदम सिम्पल इंटिग्रिटी तुम्हाला दिसते. सगळे डिपार्टमेंट, सगळे फंक्शन्स हे एकमेकांशी कनेक्टेड असल्यामुळे सगळ्यांना ते एकमेकांथ्रू कामं करून घेणं इझी होतं आहे, एकमेकांच्या प्रोसेसेस इझी झालं आहे किंवा वे ऑफ वर्किंग त्याच्यात इम्प्लिमेंट केल्यामुळे त्यांना माहिती आहे की कुठली ऑपरेशन करायला किती वेळ लागणार, आता कुठल्या डिपार्टमेंटमध्ये ते काम चालू आहे किंवा कसं चालू आहे, त्याचं करंट स्टेटस काय, हे सगळं तुम्हाला इझिली मिळू शकतं. आणि हे ERPनेच अचीव होऊ शकतं. आणि तुम्ही बघू शकतात की लेफ्ट साईडची इमेजमध्ये खूप साऱ्या गोष्टी दिसतात आहे, खूप सारा कचरा दिसतो आहे. पण राईट साईडला जर तुम्ही बघितलं तर ते इट इज अ वेल मेंटेन, वेल इम्प्लिमेंटेड. सो
त्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी देखील ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह होते. आता आपण बघूया की SAP इम्प्लिमेंटेशन प्रोसेसेस. सो तुम्हाला नेहमी वाटत असेल की SAP इम्प्लिमेंटेशन हे खूप डिफिकल्ट आहे, खूप क्रिटिकल आहे, इट इज व्हेरी मतलब हे डोकेदुखी आहे थोडक्यात. कारण खूप मोठा प्रोजेक्ट असतो, खूप सारे डिपार्टमेंट, खूप सारे ऑपरेशन्स, खूप सारे फंक्शन्स, खूप साऱ्या SAP नॉन SAP सिस्टम्स असतात आणि प्लॅनिंग करणं किंवा एक्झिक्यूट करणं हे खूप डिफिकल्ट असतं, कारण ही लार्ज ERP सिस्टम आहे. जसं आपण पहिल्या स्लाईडमध्ये बघितलं असेल, इट इज अ मॅसिव्ह अँड कॉम्प्लेक्स ऑपरेशन. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की हे खूप डिफिकल्ट आहे, पण मी एकदम सिम्पल पद्धतीने तुम्हाला आज सांगणार आहे की SAP इम्प्लिमेंटेशनची प्रोसेस काय असते, कशी असते, आणि एकदम सिम्पल 5 प्रोसेसेस आहेत, त्या थ्रू आपण कसं SAP इम्प्लिमेंट करू शकतो त्या आपण आता बघूया. सो सगळ्यात पहिली प्रोसेस आहे प्रोजेक्ट प्रिपरेशन, दुसरी आहे सायझिंग आणि ब्ल्यू प्रिंटिंग, तिसरी प्रोसेस आहे SAP फंक्शनल डेव्हलपमेंट, चौथी प्रोसेस आहे फायनल प्रिपरेशन, आणि सगळ्यात महत्त्वाची जी शेवटची प्रोसेस आहे ती गो लाईव्ह. सो मेजरली ह्या 5 प्रोसेसेस थ्रू आपण SAP इम्प्लिमेंट करू शकतो. आणि प्रत्येक प्रोसेसमध्ये कुठले टास्क केले जातात, कुठली कामे केली जातात ती आता आपण बघूया. सो महत्त्वाचं म्हणजे क्राफ्ट सोल्युशन विजन, म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतो की कस्टमरची गरजेनुसार आपण त्याचं सोल्युशन बनवतो की कुठले फंक्शन्स लागणार, कुठले मॉड्यूल्स लागणार, कुठल्या बिझनेस प्रोसेसेस आपल्याला बनवायला लागतील, कुठल्या एडिट करायला लागतील, कुठल्या क्रिएट करायला लागतील, कुठल्या ॲड रिमूव्ह करायला लागतील, कुठल्या प्रोसेसेस किंवा फंक्शन्स किंवा ॲप्लिकेशन्स आपल्याला मॉडिफाय करायला लागतील, ते आपण ह्यामध्ये डिसाईड करतो. दुसरं म्हणजे डिझाईन अँड स्टाफ द की पोझिशन, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर त्याची मेथडॉलॉजी क्रिएट करून आपल्याला हे पण डिसाईड करायला लागतं की कुठले ह्युमन रिसोर्स, म्हणजे कुठले लोक आपल्याला लागणार आहे ह्या पूर्ण प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्यासाठी. सेकंड फेज जो आहे, जो सायझिंग आणि ब्ल्यू प्रिंटिंग, त्यामध्ये आपण काय करतो तर परफॉर्म कॉस्ट ऑफ ओनरशिप ॲनालिसिस. सो बिझनेस ज्यावेळेस बिझनेसच्या रिक्वायरमेंटनुसार जेव्हा आपल्याला SAP इम्प्लिमेंट करायला लागतं, तर आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटल, प्रत्येक रिसोर्सेसची कॉस्ट ऑफ ओनरशिप आपल्याला बघायला लागते की कुठल्या गोष्टीला किती खर्च येणार आहे, कुठे किती आपली कॉस्ट इन्व्हॉल्वमेंट आहे, हे सगळं ॲनालिसिस आपल्याला किंवा स्टडी आपल्याला करायला लागतो. दुसरा आहे आयडेंटिफाय HA म्हणजे हाय ऑबिलिटी अँड DR रिक्वायरमेंट. HA म्हणजे हाय ऑबिलिटी आणि DR म्हणजे डिझास्टर रिकव्हरी. आपण एक वेगळ्या व्हिडिओमध्ये शिकणारच आहोत की व्हॉट इज HA, व्हॉट इज डिझास्टर रिकव्हरी. पण जसं आपण बघतो की SAP इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर आपला पूर्ण बिझनेस प्रोसेसेस किंवा बिझनेस ऑपरेशन्स हे ERP थ्रू होणार असतात. तर हे इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. हे खूप महत्त्वाचं असतं की आपल्याकडे हाय ऑबिलिटी असली पाहिजे ज्या मिशन क्रिटिकल ॲप्लिकेशन्स असतात त्यांच्यासाठी, आणि डिझास्टर रिकव्हरी देखील असली पाहिजे, जेणेकरून आपले जर पूर्ण डेटा सेंटर किंवा पूर्ण प्रायमरी इन्स्टन्स जर डाऊन झाला किंवा पूर्ण मिशन क्रिटिकल सिस्टम्स जर डाऊन झाल्या ज्याच्या थ्रू आपला बिझनेस चालतो आहे, तर आपला बिझनेस अफेक्ट होईल आणि तो अफेक्ट नको व्हायला म्हणून आपल्याला काळजी घ्यायला लागेल की आपल्याकडे हाय ऑबिलिटी असली पाहिजे, ॲज वेल ॲज आपल्याकडे DR सुद्धा असलं पाहिजे. सो त्याचे रिक्वायरमेंट आयडेंटिफाय करणं आणि त्याच्या प्लॅनिंग करणं. त्यानंतर आयडेंटिफाय बेस्ट हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर पार्टनर. आता आपल्याला जेव्हा SAP इम्प्लिमेंट करायला लागेल तर ऑब्व्हियसली आपल्याला त्याच्यासाठी रिक्वायर्ड असणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लागेल. म्हणजे काय लागेल, आपल्याला सर्व्हर लागेल, स्टोरेज लागेल, नेटवर्क लागेल, इंटरनेट लागेल. सो ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहे. तर मग त्यासाठी आपल्याकडे 2 वे ऑफ SAP इम्प्लिमेंटेशन असतात फ्रॉम अ इन्फ्रास्ट्रक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू. एक तर आपण ऑन प्रिमाइज करू शकतो, म्हणजे आपल्या ऑफिसमध्येच आपण सर्व्हर वगैरे सर्व्हर, स्टोरेज, नेटवर्क डिव्हाइस इम्प्लिमेंट करून आपल्या ऑफिसमध्येच आपण डेटा सेंटर बनवून त्या थ्रू SAP इम्प्लिमेंट करू शकतो. किंवा आपण पब्लिक क्लाउडवरती पण होस्ट करू शकतो, म्हणजे जसं पब्लिक क्लाउड्स आहेत AWS, Azure, GCP, गुगल. सो हे सगळे गुगल आणि GCP सेमच आहे. सो ह्या सगळ्या क्लाउड म्हणजे ह्यांना हायपर स्केलर आपण म्हणतो. सो यांच्यावरती पण इम्प्लिमेंट करू शकतो. सो राईट पार्टनर आयडेंटिफाय करणं खूप महत्त्वाचं आहे बेस्ड ऑन आवर बिझनेस रिक्वायरमेंट, सो दॅट दे कॅन फुलफिल आवर रिक्वायरमेंट फॉर SAP इम्प्लिमेंटेशन.
आयडेंटिफाय स्टाफ फॉर टेक्निकल रिक्वायरमेंट. सो जसं आता आपल्याला SAP इम्प्लिमेंट करायचं असेल तर आपल्याला खूप सारे टेक्निकल स्टाफची गरज आहे. जसं SAPसाठी आपल्याला बेसिस ॲडमिन लागणार, फंक्शनल कन्सल्टंट लागणार, ABAP कन्सल्टंट लागणार, त्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट मॅनेजर्स लागणार, क्लाउड मॅनेजमेंटसाठी आपल्याला क्लाउड इंजिनियर्स लागणार, ऑपरेटिंग सिस्टम मॅनेजमेंटसाठी OS ॲडमिनिस्ट्रेटर लागणार, बॅकअपसाठी बॅकअप ॲडमिन्स लागणार, डिझास्टर रिकव्हरी हाय अबिलिटीसाठी आपल्याला DR टीम लागणार. सो हे सगळे स्टोरेज मॅनेजमेंट, नेटवर्क मॅनेजमेंट, डेटा सेंटर मॅनेजमेंट, सो हे सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी आपल्याला खूप सारे टेक्निकल स्टाफची रिक्वायरमेंट आहे. सो ते आयडेंटिफाय करून त्यांची ती रिक्वायरमेंट फुलफिल करणं किंवा त्याचं प्लॅनिंग करणं. त्यानंतर एक्झिक्यूट ट्रेनिंग. सो जेव्हा आपल्याकडे ही खूप मोठी टेक्निकल टीम असणार तर त्यांच्यासाठी ट्रेनिंग पण घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांना सगळं शिकवणं खूप गरजेचं आहे आणि जर त्यांच्याकडे प्रॉपर ट्रेनिंग असेल, नॉलेज असेल तरच आपलं SAP इम्प्लिमेंटेशन हे सक्सेसफुल होणार आहे. सो ट्रेनिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट यामध्ये असतो. त्यानंतर सेटअप डेटा सेंटर. सो डेटा सेंटर सेटअप करणं म्हणजेच क्लाउडचे इन्स्टन्स बनवणं किंवा क्लाउड तयार करणं किंवा सर्व्हर सेटअप करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये केल्या जातात. आणि एकदा की सर्व्हर रेडी झाले, सर्व्हर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झाल्यानंतर आपण ॲप्लिकेशन इन्स्टॉलेशनला सुरुवात करतो. मग त्यामध्ये आपण ॲप्लिकेशन्स वेगळे वेगळे असतील, जे पण SAP, नॉन SAP, क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन, सो त्यांचं सगळ्यांचं इन्स्टॉलेशनची प्रोसेस आपण सुरू करतो आणि जे पण त्यासाठी लागणारे डेटाबेस आहेत ते पण आपण इम्प्लिमेंट करतो. आणि ज्यावेळेस आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि SAP इम्प्लिमेंटेशन रेडी होतं त्यानंतर आपला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो हेल्प डेस्क सपोर्ट. आणि हेल्प डेस्क सपोर्ट कशासाठी असतो तर ज्यावेळेस आपले SAPवरती कामं करणारे जे युजर्स असतात, कन्सल्टंट असतात, बिझनेस युजर्स किंवा पार्टनर्स वगैरे असतात, तर त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट असतात त्यासाठी आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतं की वेळेवर सपोर्ट देणं आणि त्यासाठी आपल्याला हेल्प डेस्क असणं अतिशय गरजेचं असतं. त्यानंतर फंक्शनल डेव्हलपमेंट. हे महत्त्वाचं म्हणजे फंक्शनल डेव्हलपमेंटमध्ये आपण काय करतो तर बिझनेस प्रोसेसच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा बिझनेस ऑपरेशन्सच्या गरजेनुसार आपल्याला खूप सारे चेंजेस करायला लागतात कारण SAP ॲप्लिकेशन हे स्टँडर्डाईज असतं किंवा त्यांचा जो कोड असतो, त्यांच्या ज्या प्रोसेसेस असतात त्या स्टँडर्डाईज असतात आणि प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या ह्या प्रोसेसेस ह्या वेगळ्या वेगळ्या असतात किंवा काहीतरी चेंजेस असतात कारण प्रत्येक कंपनी आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या प्रोसेस रन करत असतात किंवा डिपार्टमेंट चालवत असतात, तर त्यानुसार आपल्याला ते चेंजेस करायला लागतात. त्यानंतर जे जे चेंजेस आपण केले, जे जे ॲड्रेस SAP सिस्टम अँड ऑपरेशन मॅनेजमेंट, सो त्यांचे जे जे प्रॉब्लेम्स येत आहेत, जे जे चॅलेंजेस येत आहेत ते त्याच वेळी आपल्याला फिक्स करणं देखील खूप गरजेचे असतात. आणि एकदा आपण ते केल्यानंतर त्यांचे टेस्टिंग करणे पण खूप गरजेचे आहे की जसं आपण जे चेंजेस केले ते चेंजेस व्यवस्थित चालत आहे की नाही चालत आहे, ते प्रॉपरली इंटिग्रेट झाले आहे की नाही झाले आहे, काही युजर्सला चॅलेंजेस येत आहे का, काही प्रॉब्लेम्स येत आहे का, काही एरर्स येत आहे का, हे सगळं चेक करणं अतिशय गरजेचं असतं. आणि ते केल्यानंतरच आपण पुढे फायनल प्रिपरेशनला जाऊ शकतो. सो एकदा की फायनल प्रिपरेशनमध्ये आपण काय करतो तर बेसिकली फंक्शनल अँड इंटिग्रेशनची टेस्टिंग करतो, जेणेकरून आपल्याला कळतं की जे जे आपले ॲप्लिकेशन्स जे जे फंक्शन्स आहेत ते प्रॉपर चालत आहे की नाही चालत आहे, त्याच्यात काही इश्यूज येत आहे का, काही चॅलेंजेस येत आहे का, असेल तर आपण त्यांना वेळेच रिपोर्ट करून ते चेंजेस करून घेऊ शकतो किंवा त्याला सॉल्व करू शकतो ते प्रॉब्लेम्स. आणि हे सर्व झाल्यानंतर एकदम महत्त्वाचा जो पार्ट येतो तो आहे प्रिपेअर कटओव्हर. सो प्रिपेअर कटओव्हर म्हणजे काय की आता ह्याचा अर्थ असा होतो की आपलं पूर्ण SAP इम्प्लिमेंटेशन झालं आहे आणि आता आपल्याला गो लाईव्ह करायचं आहे, म्हणजे ती सिस्टम प्रोडक्शनमध्ये न्यायची जेणेकरून आपल्या बिझनेससाठी ती रेडी असेल आणि बिझनेसचे सगळे ऑपरेशन सगळे कामं जे आहे ते SAP थ्रू सुरू होतील. सो त्यासाठी आपल्याला कटओव्हर प्लॅन बनवावा लागतो, कटओव्हर प्लॅनिंग करायला लागतं आणि एकदा की ते सर्व रेडी झालं की त्यानंतर आपण जो शेवटचा फेज आहे गो लाईव्ह त्यासाठी आपण सुरुवात करतो. मग त्यामध्ये काय होतं की आपण जे आपली SAP ERP असते, जे प्रोडक्शन सिस्टम असतात त्याचा ॲक्सेस आपण आपल्या बिझनेस युजर्सना देतो. बिझनेस पार्टनर्स, क्लायंट, कस्टमर्स, युजर्स, एम्प्लॉईज, वेंडर्स, सो या सगळ्यांना आपण त्यांचा ॲक्सेस प्रोव्हाइड करतो जेणेकरून ते त्यामध्ये कामं सुरू करतात आणि आपले सगळे ऑपरेशन्स एका ERP थ्रू रन होतात. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो असतो तो प्रोडक्शन सपोर्ट. सो जेणेकरून आपली सिस्टम एकदा प्रोडक्शनमध्ये गेली तर सगळे युजर्स हे प्रोडक्शन सिस्टममध्ये काम करत असतात आणि देन इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड देम अ रिअल टाईम सपोर्ट, रिक्वायर्ड टेक्निकल सपोर्ट. सो जे जे त्यांना प्रॉब्लेम्स येतात, जे जे इश्यूज येतात
ते वेळीच ॲड्रेस करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण आपल्या आता इथून पुढे सर्व प्रोसेसेस सगळे ऑपरेशन हे ERP थ्रू होणार असतात. त्यामुळे आपल्याला प्रोडक्शन सपोर्ट 24 तास आठवड्यातले सगळे 7ही दिवस आणि 365 दिवस एका वर्षातले, सो हे सगळे दिवस आपल्याला त्यांना रिअल टाईम सपोर्ट द्यावा लागतो, जेणेकरून आपले बिझनेस अफेक्ट नाही झाला पाहिजे, प्रॉब्लेम नाही आले पाहिजे. सो मला खात्री आहे की आता तुम्हाला सगळ्यांना SAP इम्प्लिमेंटेशन कसं होतं, त्याच्या प्रोसेसेस काय असतात ते समजलं असतील, कारण हे एकदम इझी भाषेमध्ये आपण त्यांना एक्सप्लेन केलं आहे. सो तुम्हाला जर सर्व समजलं असेल, ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण शिकता येईल की SAP इम्प्लिमेंटेशन कसं केलं जातं, त्याच्या प्रोसेसेस काय काय असतात आणि हाऊ टू प्लॅन. कुठलाही तुम्हाला याच्या रिलेटेड क्वेश्चन असेल, SAP रिलेटेड, SAP ERP रिलेटेड किंवा SAP इम्प्लिमेंटेशन रिलेटेड, तर प्लीज कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.